एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब करा। रणरागिणी अहिल्यादेवी होळकरांनी चौकटीबाहेर जाऊन सर्वांसाठी काम केले। परिणिती शिंदे। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त पृथ्वीराज चेतन नरोटे युवा मंचच्या वतीने 25 मूर्तीचे वाटप। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 299व्या जयंतीनिमित्त युवा नेते पृथ्वीराज चेतन नरोटे युवा मंचच्या वतीने सोलापूर शहर व जिल्ह्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव मंडळाकरिता 25 मूर्तीचे वाटप आमदार परिणिती शिंदे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कुलगुरू प्रकाश महानवर यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष सुधीर खरटमल, शिवसेना जिल्हा अध्यक्ष गणेशदादा वानकर, नगरसेवक सुरेश पाटील, विनोद भोसले, अशोक निंबर्गी, मनोज गुलवार, बाळासाहेब शेळके, संयोजक चेतन भाऊ नरोटे, पृथ्वीराज नरोटे, मध्यवर्ती अध्यक्ष अमर हळवी, सागर पिसे, जयवंत सलगर, माणिक नरोटे, अक्षय वाकसे, अशोक देवकते, अध्यक्ष परमिलाताई तुपलोंडे आदींच्या प्रमुख उपस्थित डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृह सोलापूर येथे करण्यात आले। यावेळी मूर्ती घेण्यासाठी आलेल्या मंडळांनी आणलेल्या धनगरी गजी, ढोल, ताशा, हलग्याच्या आवाजाने जय मल्हारच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता। या कार्यक्रमास महादेव एरनाळ, रुपेश गायकवाड, संगप्पा म्याकल, महेश गाडेकर, विलास पाटील, आबा मेटकरी, मनीषा माने, गणपत कटरे, तिरुपती परकीपंडा, भीमाशंकर टेकाळे, अंबादास गोत्तीकोंडा, हनुमंतू साहेबोळू, जितू वाडेकर, दत्ता शिरगिरे, आनंद जमदाडे, गणेश माने, राजू पुट्टा, भारत सलगर, दिनेश भिसे, राजू एरनाळ, पांडुरंग पुट्टा, अप्पा सलगर, विलास खांडेकर, आतिन चौरे, विजू थोरात, संजय कदम, सन्नी पहलवान देवकते, आदर्श पुट्टा, अक्षय टेळे, आदित्य पुट्टा, शृंगार मेटकरी, इंद्रजित नरोटे, नागेश मेत्रे, सागर उबाळे, परशुराम सतारेवाले, लखन गायकवाड, संकेत माने, गणेश वटेपल्ली, सुभाष वाघमारे, संजय गायकवाड, सुशीलकुमार मेत्रे, महेश वटेपल्ली, शिवशंकर अंजनाळकर, बापू वाघमोडे, मनीष मेटकरी, नूर अहमद नालवर, शोभा बोबे, सुमन जाधव, शिल्पा चांदणे, प्रियंका गुंडा, अभिषेक अच्युगुटला यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते। अहिल्यादेवी कुठल्याही एका समाजासाठी काम केलं नाही, त्यांनी समाजाच्या तळागाळातल्या सगळ्या व्यक्तीसाठी काम केलं, प्रत्येक व्यक्तीसाठी काम केलं। त्यामुळे अहिल्यादेवी जर आमच्या समाजाच्या असतील तरी त्या सगळ्यांच्या आहेत आणि त्यामुळे सगळ्यांनी त्यांना वंदन करायला हरकत नाही अशी एक आपल्याला सगळ्यांना विनंती करेन। आणि अशा पद्धतीनं जे काही त्यांचे विचार आहेत हे विचार आपण गावोगावी खेडोपाडी सगळ्यांच्यापर्यंत पोहोचावेत आणि अगदी शेवटच्या व्यक्तीपर्यंत अहिल्यादेवीचे विचार पोहोचावेत अशी एक विनंती आपल्या सगळ्यांना करेन। आणि उद्या जे काही आमचे विद्यापीठाचे प्रोग्राम आहेत त्या सगळ्या प्रोग्रामला आपण सगळ्यांना हजर राहावं एवढीच एक विनंती करतात। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। शहरामध्ये पोहोचणं फार गरजेचं आहे। एक 300 वर्षाचा पूर्ण होत आहे आणि पुढच्या वर्षी आपण 300 वर्ष करत असताना गावोगावामध्ये त्यांनी जे केलेले काम आहेत त्यांचे विचार, कोरोनाचा विचार सांगण्याचं काम तुमचं आमचं आहे। मी अधिक वेळ घेणार नाही। ताईंना लक्ष्मी दैवेडीला परवाशीचा पाऊस झाला त्यामध्ये नुकसान झालंय। ताई तिकडे जाणार असल्यामुळं फक्त 2च भाषणं ह्या ठिकाणी होणार आहेत, महानवर साहेब ताई। त्यानंतर एक 5 मंडळाला ताई तुम्ही साहेब सगळे मिळून 5 मंडळाला मूर्त्या द्या आणि त्यानंतर हा कार्यक्रम संपवेल। पृथ्वीराज नरोटे ह्या युवा मंचच्या वतीनं पुढे देखील ताई आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं हे मूर्त्या प्रत्येक गावात शहरात वाटण्याचं आम्ही काम करू। 1990ला शहरामध्ये मूर्ती स्थापना झाली, काही लोक त्याला बसवत नव्हते, पण शहर ग्रामीण म्हणून आता कमी कमी 150 ते 200 मंडळ स्थापना झाले आहेत आणि पुढच्या वर्षी मंडळ वाढणार आहेत। त्यामुळे आम्हाला आनंद आहे ज्यांनी शिवाजी पिसे महाराज असेल, भीम अर्जुन वाकसे असतील ह्या लोकांनी सुरुवात केली। बघता बघता अनेक गावामध्ये शहरामध्ये हे मंडळ वाढतात, अहिल्यादेवीचे विचार वाढतात। साहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ जे औरंगाबादला झालं त्याचा लढा 14 वर्ष चालला होता, अनेक घराच्या रागरोग झाल्या, पण ज्या शिंदे साहेबांनी आमच्या इथं विद्यापीठ आणलं त्या विद्यापीठात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर नाव होतंय। हेच खऱ्या अर्थानं आमच्यासाठी फार महत्वाचं आहे। उद्या जर तिथं एखादा मुलगा डिग्री घेतला, कुठं शिकला तर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी विद्यापीठात बाहेर पडलो, हेच खऱ्या मला आनंद आहे। आणि तो लढा देण्याकरता सगळ्यांनी महाराष्ट्रावर आम्हाला साथ दिली। त्या विद्यापीठी शिंदे साहेबांना आणलं, पण त्या विद्यापीठाला इतिहासात असं अमर नाव झालं की पुण्यश्लोक राजमाता देवी विद्यापीठ
हे खऱ्या अर्थानं फार मोठा निर्णय त्या काळात झाला. त्यामुळे शिंदे साहेबांनी विद्यापीठाला त्यावेळेला तुमचं मनापासून शिंदे साहेबांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. या छोट्याशा कार्यक्रमात आपण सगळे उपस्थित राहिला त्याबद्दल सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. माझ्यानंतर महानूर साहेबांनी बोलावं हीच या ठिकाणी विनंती करतो. माझ्या दोष संपवतो. पाहिजे चेतन भाऊंच्या घरात पण एक आलेले आहे, निंबर्गी सरांच्या पण आहे घरात, खरटकर सरांच्या सगळ्यांच्या मुली. तिला दैवी स्थान असतं, तिला अहिल्याचं स्थान असतं, जिजाऊचं असतं, रमाईचं असतं आणि सावित्रीबाईंचं असतं. आणि त्याच पद्धतीत जेव्हा आपण मिरवणूक साजरी करतो किंवा जयंती साजरी करतो, जेव्हा आपण अभिवादन करतो सावित्रीबाईंचं अहिल्याबाईंचं, तेव्हा आपण विसरूया नको की आपल्या घरी पण एक अशी मुलगी आहे जी पुढे येऊन लढाऊ होणार आहे, जी महाराष्ट्रासाठी समाजासाठी संघर्ष करणार आहे. आणि तेच तिच्यातले गुण ओळखून तुम्ही पण तिला तसंच शिकवा, तसंच संघर्ष करण्याची ताकद द्या, तिला स्वीकारा, तिचा आदर सन्मान करा, एवढी मी तुम्हाला विनंती करते. आपण नेहमीच मला साथ दिला, गावोगावातली लोक आहेत, तुम्ही साथ दिला काँग्रेस पक्षाला या निवडणुकीत, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. खरं तर समाजाचा उल्लेख केला तर शेतकऱ्यांचा उल्लेख देखील करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण का सर्वात जास्त त्रस्त आज शेतकरी बांधव आहेत. जिथे जिथे मी गेली, जेव्हा जेव्हा गेली, तेव्हा तुमचं दुःख जे आहे ते माझ्यापर्यंत पोचलं, त्याची जाणीव आहे. आणि ते दुःख, ते अश्रू, ते पुसून टाकण्याची ताकद देवात आहे. पण त्यांनी जे माध्यम आम्हाला एक समाजकार्य म्हणून आम्हाला दिलंय, नक्कीच शेतकऱ्यांवर आलेलं जे संकट आहे, मग ते कधी दुष्काळाच्या माध्यमातून येतं, कधी वादळ वाऱ्याच्या माध्यमातून येतं. कालच मी त्या परिसरात होती आणि तिकडे केळीचा खूप मोठा नुकसान झालाय. जे मी नेहमी म्हणत आली माझ्या प्रचारात की दुष्काळात 13वा महिना अंत बघतोय का काय शेतकऱ्याचा. आणि अशा वेळेस सरकार जे मायबाप असतं, या येणाऱ्या दिवसात महाराष्ट्रामध्ये आणि देशात शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार येईल. जे सत्ताधारी आहेत शेतकऱ्यांची पिळवणूक करणारे किंवा आरक्षणाचं गाजर दाखवणारे, त्यांना त्यांची जागा दाखवून सत्तेचं कायापलट होईल, अशी मी अहिल्याबाईंच्या चरणी प्रार्थना करते. आणि समाजाचे जे काही प्रश्न असतील, जसं मी म्हणाले आरक्षणाचे, शेतकऱ्यांचे, युवकांचे, 100% आम्ही ते रेटून धरू. तोपर्यंत तुम्हाला मी पृथ्वीला त्याच्या भवितव्यासाठी मनापासून शुभेच्छा देते. आणि आपल्या घरातली जी आलेली आहे तिचा पण स्वागत, सन्मान आणि सत्कार करणं गरजेचं आहे, एवढं या ठिकाणी सांगते आणि आपली रसा घेते. येलकोट येलकोट, जय मल्हार, जय हिंद, जय महाराज.